मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुषार कासे पितांबर तुषार कासे पितांबर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर उबडे निरंतर एची झाड उबडे निरंतर एची झाड तुझी हार गळा कासे पितांबर तुझी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे दान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार आवडीने पायीना श्रीमुख आवडीने तुळसी हाराला कासे पाहिन श्रीमुखावडीने पाय श्रीमुखावडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय
परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया मने मन रानिवा घर केले मने मन रानिवा घर केले मने मन रानिवा घर केले काय करू सई सावळे गोवित काय करू सई सावळे गोविंद काय करू सई सावळे गोवित काय करू सई सावळे गोविंद आपे आपल पद म्हणते आपे आपल पत मनते आपे आपल पत मनते बापर कुमादेवी वरु सावळी प्रतिमा बापर कुमादेवी वरु सावळे प्रतिमा बापर कुमादेवी वरु सावळी प्रतिमा बापर कुमादेवी वरु सावळे प्रतिमा मने मन क्षमा एक झाली मनी मन क्षमा एक झाले मनी मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे गोविंद 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 आपे आपल पद म्हणते आपे आपल पत मनते आपे आपल पत मनते विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई गोबार कुमाई 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 सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जी सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन रानिवा घर केले मने मन रानिवा घर केले काय करू सये सावळे गोविंद काय करू सये सावळे गोविंद मने मन रानिवा घर केले मने मने रानिवा
सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मनरा निवा घर केले काय करू सई सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे बापर कुमा देवीवरू सावळी प्रतिमा बापर कुमा देवीवरू सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले काय करो सई सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचिया संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सावळे परब्रह्म आवडी या जीवा मने मनरा निवा घर केले काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे। आज या पुण्यभूमीमध्ये परसुली येथे सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ दिव्य विभूती महान संत महापुरुषांच्या आशीर्वादाने आज या पुण्यभूमीमध्ये या उत्सवाची सांगता आहे। भगवान श्री दत्तात्रयांच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हरिभक्तीपरायण श्री श्रद्धेय तुकाराम बाबांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने तुम्ही सर्व जमलेली संत मंडळी दत्तू काका वगैरे परमार्थातली प्रेमी मंडळी भगवत उपासक गायक वादक आणि मातृशक्ती पितृवर्ग सर्वांच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ हे काल्याचं चिंतन करण्याचा आज सुयोग प्राप्त झालेला आहे। विठ्ठला विठ्ठला भगवान दत्तात्रयांच्या मंदिराचा वर्धापन दिन आहे। मृत्यू लोकामध्ये भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार म्हणजे चिरंजीव अवतार आहे। 24 अवतारापैकी नृसिंह अवतार आणि भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार हे दोन अवतार अमर अवतार आहेत, पूर्णोत्तम अवतार आहेत। हे दोन जसं पूर्ण अवतार रामकृष्ण आहेत ना, तसे परिपूर्णतम अवतार हे दोन आहेत, नरसिंह भगवंताचा अवतार आणि दत्तात्रयांचा अवतार हे दोन्ही आहेत। जसं अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः कृपया परशुरामश्च सप्तते चिरंजीविनाः हे जसे 7 चिरंजीव आहेत, तसं मृत्यू लोकामध्ये भगवान दत्तात्रय चिरंजीव आहेत। वारकरी संप्रदायामध्ये भगवान दत्तात्रयांचं योगदान आहे। शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची जी परंपरा आहे ती भगवान दत्तात्रयापासून पुढे चालत आलेली आहे। महाराजांनी वर्णन केलेले जो निर्गुण निराभास जेथोनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास आदिगुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्मा त्रिशोपदेशित आत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय। दत्त महाराजांनी 3 युगामध्ये 3 शिष्य केले। यदुराजा, सहस्र अर्जुन आणि जनार्दन स्वामी हे दत्त महाराजांचे 3 शिष्य। दत्तात्रय परंपरा, सहस्र अर्जुन, यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी आणि मग जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी शरण।
झाली संपूर्ण परंपरा अशी परंपरा आहे. पुन्हा नाथरायांच्या कीर्तनामध्ये चोपदारकी केलेली सुद्धा काही प्रमाण आपल्याला आठवतात. दत्तात्रेय चोपदार किंवा निळामणी देव राबे ज्याचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे असा विषय आहे. आजही दत्त महाराजांचं भ्रमण सुरू आहे. आनंद संप्रदायामध्ये ती पद गायली जातात. आपल्याकडे ठिकाण आहेत. काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेशी, सावध नदी तुंगा, जलप्राशी, निद्रा माहुरदेशी, ऐसाई बा दिगंबरा, अनुसयात्री असं वर्णन काशीला स्नान जप. आणि या मृत्यू लोकामध्ये जिथे जिथं भगवत भक्त साधना करतील त्यांना दत्त महाराज भेटी देत असतात बरं का. आणि दत्तात्रेयांचं पवित्र सुंदर असं मंदिर छोटं बांधलेलं आहे. आणि त्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजची सेवा आहे. आणि काल्याचं कीर्तन आपल्याला करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला संप्रदायामध्ये विद्यानंद सरस्वती स्वामी महाराजांनी कीर्तनाचे प्रकार 3 सांगितले. गुण संकीर्तनो श्रेष्ठो, लीला यस्य महत्सुकाः, नामस्य कल्याणकारिणो, जगद्व्यापकं विभुः. हे 3 कीर्तन आहेत. एक दुसरं पहिलं कीर्तन आहे म्हटले गुण संकीर्तन आहे. आपण जे रोज संध्याकाळी भगवंताचे गुणानुवाद ऐकतो ते गुण संकीर्तन आहे. आज जे केलं जातं ते लीला संकीर्तन आहे. आणि दोन्हीही कीर्तन करत असताना ज्याची आवश्यकता पडते ते नाम संकीर्तन आहे. गुण संकीर्तन जरी करायचं झालं तरी नाम संकीर्तनाशिवाय, जसं भाजी कोणती करा मिठाची गरज आहे तसं कथा करा, रामायण करा, भागवत करा, शिवपुराण करा, काही करा, नामाशिवाय त्याला चव नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हे काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी करण्याची आपली परंपरा आहे बरं का, प्रथा आहे. कुठे लिखाण नाही की आज शेवटी हा कालाच व्हायला पाहिजे. पण संतांनी परंपरा आपल्या याच्यामध्ये कीर्तनाची परंपरा सांगितली की असं असं कीर्तन करा. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अद्वय भजनी अखंड स्मरणी वाजवी करटाळी, एका जनार्दनी मुक्त होय तात्काळी. अशी सेवा करा. देव आपल्या जवळ आहे अशी भावना ठेवून कीर्तन करा, जेणेकरून पुढे बसलेल्या श्रोत्यांच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम निर्माण होईल, श्रद्धा निर्माण होईल. असं कीर्तन करा असं संतांनी सांगितलेलं आहे. तसं काल्याच्या कीर्तनाची सुद्धा एक मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये ज्ञानी असला तरी ज्ञान सांगायचं नाही, वैराग्यवान असला तरी वैराग्य विषद करायचं नाही, भक्त असला तरी भक्ती सांगायची नाही, कोणीही जरी असला तरी त्यांनी एकच सांगायचं, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, 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 केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. किंवा त्याची अनुवाद सदा सर्व काळ, त्याचे अनुवाद सदा सर्व काळ, त्याची अनुवाद सदा सर्व काळ, त्याचे अनुवाद सदा सर्व काळ. करोनी गोपाळ काला सेवू, करोनी गोपाळ काला सेव, करोनी गोपाळ काला सेव. त्याची अनुवाद सदा सर्व काळ, करोनी गोपाळ काला शिव. तेच भगवंताचे गुणानुवाद वर्णन करायचे. कोणते? जसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधणी चारिता आहे. जे भगवंताने वर्णन केलं ते सांगायचं. आता भगवंताने अनंत लीला केलेल्या आहेत. काही सामान्य लीला आहेत आणि काही विशेष लीला आहेत. दाढीची वेणीची गाठ मारली, सामान्य लीला आहे. रांगोळीवर लघुशंका केली, सामान्य लीला आहे.
चोरी केली, सामान्य लीला आहे. विशेष लीला दोनच केल्या, एक रास लीला विशेष आहे आणि दुसरी काल्याची लीला विशेष आहे. काल्यासारखी लीला झाली नाही आणि रासलीलेसारखी लीला कोणी या विश्वात केलेली नाही, केली हो. मग रासलीला विशेष आहे, काल्याची लीला विशेष आहे. भगवंतांनी वाटण्या करायच्या ठरवल्या. वारकऱ्यांना विचारलं तुम्हाला काय हवंय सांगा. वारकरी म्हणाले देवा आमच्याकडे रासलीला नको, आमच्याकडे रासलीला पूर्वीच चालते म्हणजे, रासलीला नको आम्हाला. मग काय आम्हाला काल्याची लीला द्या. रासलीला जर तुम्ही द्याल तर अगोदरच लोक विषयासक्तीमध्ये भरकटलेले आहेत. त्या ब्रह्मानंद स्वरूपाच्या त्या अद्वैतिक आनंदाचं रूपांतर लोक विषयात्मक सुखामध्ये करतील आणि भ्रष्ट व्हायला त्यांना वेळ लागणार नाही. मग ती रासलीला अधिकारी लोकांसाठी ठेवा आणि काल्याची लीला आमच्यासाठी देऊन टाका. विठ्ठला विठाला 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 विठाला. मग आम्ही काय करू, करोनी गोपाळ काला शिव, वेडे बागडे अज्ञानी ज्ञानी, काल्याला सगळ्यांना जमतं ते. रासलीला सगळ्यांना पचणारी नाही, रासलीला सगळ्यांना झेपणारी नाही आणि रासलीलेमध्ये सगळ्यांना रुची निर्माण होणारी लीला नाही रासलीला. आता आपल्याकडे रासलीला सुरू झाल्या. सध्याची भागवत म्हणजे ऑर्केस्ट्राच आहेत की सगळे नाही, त्याच्यात दुसरं काय गाओ नाचो जे सुरू आहे. पण नाही, आपण वेगळे आहोत. वारकरी संप्रदायाच्या वाटणीला काला आलेला आहे. तुम्ही उत्तर भारतात गेलात तर तुम्हाला काल्याचं कीर्तन सापडणार नाही. हा फक्त महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांच्या सानिध्यामध्येच हा काला उपभोगायला मिळतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. काला भगवान परमात्म्याने गोपाळांच्या सानिध्यामध्ये, गवळणींच्या सानिध्यामध्ये मोठी लीला केलेली आहे. सामान्य स्त्रिया होत्या गोकुळच्या गवळणी की त्यांचा फार काही विविध शास्त्रांनी विचार केलेला आहे. साधना केलेलं त्यांचं कुठं पाहायला सापडत नाही की त्यांनी योग केला, याग केला, तपश्चर्या केली, तीर्थयात्रा केली, असं कुठे दिसत नाही. पण तरीसुद्धा योगी जपी तपी मुनी ज्ञानी या लोकांनी जो परमार्थ केला त्यांच्या बरोबरीचं सुख भगवान परमात्म्याने गवळणीला दिलेले असे आपल्याकडे प्रमाण सापडतात बाबा. योगी या मुनी जना ध्यानी, योगी या मुनी जना ध्यानी, योगी या मुनी जनाधानी, योगी या मुनी जनाधानी. हे सुख आचरणे, हे सुख आसन शयनी, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले रे. ते सुख आसनी शयने, ते सुख आसनी शयने, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले. गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. कोणतं सुख? योगिया मुनिजना ध्यानी, जे योग्याला मिळालं. स्वांत सुखाय महायोगिन्य भावम, समाधी बोधाय निरस्त बोधा. हे सुख ज्याचा विचार ब्रह्मादिक ऋषीमुनी कोणीही करू शकत नाहीत ते सुख गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा. अहो नुसतं गवळण नाही, त्या गवळी लोकांना मिळालं, त्या गोपी लोकांना मिळालं आणि त्यांच्या गोधनाला म्हणजे गायींना सुद्धा ते सुख उपभोगायला मिळालं. गायी सुद्धा आनंदे नाचती, हलकारे मणी नित्य गाती. आपला गायीचा धर्म आहे, गायी विसरल्या होत्या. मूत्र विसर्जन, हे गोमूत्र विसर्जन वगैरे ज्या क्रिया आहेत तर त्या करत असताना महाराजांनी वर्णन केले, देहधर्म विसरल्या गायी सहित गवळणी. विठाला 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 विठाला. आणि ब्रह्मानंदमणी झाला त्यांच्या. महाराजांनी वर्णन केले म्हणून गोपी गोधना सकळा अशी अवस्था आहे बघा. एवढं सुख केलं पण त्या गवळणींना भगवंत कळाला होता. असं नाही की त्यांनी भगवंताच्या लीला केली, भांडल्या, भगवंताला शिव्या दिल्या. त्यांनी शिव्या दिल्या. भगवान परमात्म्याला या जगातलं मोठं आश्चर्य आहे की
मंत्र म्हणून खुश न होणारा भगवान परमात्माना पण हसतसे शिव्या देता त्या गवळणी शिव्या देऊ लागल्या हसायचा. त्या म्हणायच्या मेल्या असं. आता बायापोरांच्या शिव्या असतात नाही का त्या तुकोबारायांनी लिहिलेल्या शिव्या सवे तुकया मेला त्या म्हणायच्या मेल्या म्हणायच्या अजून म्हणायच्या. आणि अहो एवढंच नाही भगवंताला शिंदळ म्हणायच्या त्या. शिंदळ चोरटा तुझा गे बहुवेळा कान्हा. याचं काय वर्णन करावं म्हणले आता हे सांगताच येत नाही. पुढचे प्रमाण म्हणून दाखवितच नाही. विठाला विठाला बेबिचारी सोंगाडा अशा सगळ्या उपाध्या गवळणीने दिलेल्या आहेत कृष्णाला. काही ठेवलंच नाही शिल्लक. मग एवढ्या त्या बोलणाऱ्या गवळणी होत्या अशा होत्या. पण सज्जनो भगवान परमात्म्यावर त्यांनी जे प्रेम केलं बाबा विश्वात कोणत्या भक्तांनी केलं नाही. भक्तांच्या मध्ये अग्रगण्य जर कोण असतील काका तर गवळणी आहेत. सर्वाविद वरिष्ठम ऋषियांत स्वानंद त्या सगळ्यापेक्षा गोपश्च सर्वानाम भक्तिवान श्रेष्ठ उच्चते. भागवतकार वर्णन करतात की वा काका या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असतील तर त्या फक्त गवळणी आहेत. विठाला कारण गुरुजी गवळणींनी देवाला सर्व देऊन टाकलं होतं. शिल्लक काही राहिल्याच नव्हत्या. काय त्या उरले वेगळे आणि भगवत स्वरूपाला प्राप्त झाल्या होत्या. मग भगवान परमात्म्यांचा त्यांचा असा इतका ऋणानुबंध निर्माण झाला होता. पण त्याच्यामध्ये एक गवळण होती. महाभक्तीतली महाराणी म्हणजे राधाराणी सरकार आहेत नाही का. राधा मैयासारखी भगवत भक्त नाही जगात. अहो ज्ञानोबराय तुकोबराय या महापुरुषांनी सगळ्यांनी त्या राधेचंच वर्णन केलेले गवळणीच्या रूपात. अनेक प्रकारच्या गवळणी होत्या पण इतर गवळणींचा नामनिर्देश तुम्हाला गवळणीमध्ये सापडणार नाही. पण राधा मैयाचा नामनिर्देश या अशा जीवनमुक्त महापुरुषांच्या वाङ्मयामध्ये निश्चित सापडल्याशिवाय राहणार नाही. राधानी तो मुरारी क्रीडताति कुंजवनी. राधानी तो मुरारी क्रीडताति कुंजवनी. कृष्ण डोलत 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 कृष्ण डोलत 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 हो. कृष्ण डोलत 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 हो. आले राधे मंदिरात आले राधे मंदिरात. राधानी तो मुरारी क्रीडताति कुंजवनी. राधानी तो मुरारी क्रीडताति कुंजवनी. भगवंताने संतांनी वर्णन करताना राधा आणि तो मुरारी किंवा राधे सवे हरी राधा गवळ असं कित्येक वेळेला वारी आणि कुंडल हले डोळे मोडीत राधा चाले म्हणजे राधेचाच नाम निर्देश सापडतो. कित्येक गवळणी होत्या का एकट्याच राधा राणी होत्या का गोकुळामध्ये मला सांगा बरं. पण भक्तीची परिसीमा ओलांडलेली राधा मैयासारखी भगवत भक्त कोणी नाही. भगवान आपल्या एकनाथी भागवतामध्ये उद्धवाला सांगतात उद्धवा राधा तव माझा प्राण मीची राधा असे पूर्ण. रूप दिसत असे भिन्न पण अभेद पण मज नाही. मी आणि राधा एकच आहोत. फक्त मूर्ती जरी दोन असल्या तरी राधेतन माझ्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेद नाही. भगवंतानी उद्धवाला सांगितलं. आणि त्या राधा मैयांनी सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं होतं. पण आता त्या काळातला थोडासा प्रसंग महाराज सांगत असत. थोडा गवळणीचा भाव सांगत असताना काया वाचा मन समर्पित केलेलं आहे. आता काही शिल्लक ठेवलेलं नाही पण काहीतरी विषयाच्या दरीमुळं भगवत चिंतनामध्ये आड निर्माण होते. भगवत भीतीमध्ये त्रुटी निर्माण होते. आता विषय असा आहे कितीही पराकोटीला पोहोचलेला महात्मा असू द्या आणि त्याच्या संगतीमध्ये विषयी लोकांचं सानिध्य प्राप्त झालं की देवाचं स्मरण कमी आणि देवाचं विस्मरणच जास्त व्हायला लागतं. आपल्या संगतीवर अवलंबून आहे. ज्याच्या संगतीमध्ये बसलो तसा स्थायी भाव आपला निर्माण होतो. म्हणून कीर्तनात बसताना सुद्धा कुणाच्या जवळ बसावं हे शास्त्र आहे. झोप घेणाऱ्याच्या जवळ बसावं त्याच्यामुळे आपल्यावर परिणाम होतो जाणवतो. विठ्ठला
राधामय्यासारखी भक्ती नाही. रोज निमित्त करायचं पाण्याचं आणि जायचं कृष्णाला पाहायला. तुकोबारांनी वर्णन केले. भरीला उलंडोनी रिता करी घट, मी पानियाचे पण गोविंदाची चट, चाले झडझडा उसंतोनी वाटण, पाहे पाळतोनी उभा तोची निटवू. अशी अवस्था राधा राणीची. फार महाराज इतकं प्रेम की कृष्णाशिवाय काहीच नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, माझी माता कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण सर्वस्व आहे. एके दिवशी राधेचं जे हे परमसुख आहे ते काही गवळणींना पाहावायचं नाही. मग त्या म्हणायच्या आवड नेहमी उठलं की राधेच्याच खांद्यावर हात, राधेच्या जवळ भगवान काहीतरी वितुष्ट निर्माण करून राधेमध्ये कृष्णामध्ये भेदाची दरी निर्माण करू म्हटलं. पण दुपारच्या वेळेला 4 म्हाताऱ्या एकत्र बसलेल्या होत्या. त्याच्यात राधेची सासू सुद्धा होती. आता 4 म्हाताऱ्या जर एकत्र बसल्या तर त्या काय हरिपाठ म्हणतात का? हा, त्यांचं एकच पुराण असतं गुरुजी. कोणतं? सुन पुराण. कोणतं पुराण? सुन पुराण. माझी असली तुझी तसली, याच्याशिवाय काही नसतं. त्यांच्यावर हनुमान चालिसा नसतो, हरिपाठ नसतो. पण त्या सोनाच्या चाळ्या करायला भांडवल एवढं असतं, दिवस मावळला तरी संपत नाही. पण ती म्हणते अगं तुला भरपूर सांगायचं राहिले, आता उद्या सांगते. 4 म्हाताऱ्या एकत्र बसलेल्या आणि त्या राधेच्या सासूला सांगू लागल्या, बाई खूप दिवसापासून तुम्हाला आम्ही काहीतरी सांगायचं म्हणत होतो, पण योग मात्र काही येत नव्हता. तुमची सून जी आहे, आता मला सांगा, स्त्री धर्म आहे, आपण बाई माणूस आहोत, काही मर्यादाने राहायला पाहिजे का नको? तुमच्या सुनेनं सर्व स्त्री धर्माच्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्या परपुरुष, कृष्ण किती जरी झाला जवळचा झाला तरी परपुरुषच आहे ना तो. थोडंसं अंतरानं बोलावं. काय प्रेम असतं, माया असते, संबंध असतात, काही इतके अतिसंबंध असतात का? असा काहीतरी विकल्प त्या सासूच्या मनामध्ये निर्माण केला. पण सासू हुशार होती. तिनं सांगितलं, हे पहा, डोळ्यानं पाहिल्याशिवाय मी काही माझ्या सुनेला वाईट म्हणणार नाही. दुसऱ्या दिवशी सासूनं तयारी करून ठेवली. राधा पाण्याला निघाली की आपण त्यांच्या पाठीमागे जायचं आणि जाताना व्हिडिओ शूटिंगचा मोबाईल घेऊन जायचा. म्हणजे ती काय काय चाळे करते बाळू काका ते सगळे त्या मोबाईलमध्ये कैद करायचे. नाही तर या कॅमेरेवाल्यालाच घेऊन जाऊ म्हटली. नाही का तिकडे राधा पाण्याला निघाली. पण आज मात्र राधा मैयाला वाटत होतं मनातून, कृष्णा आजच्या दिवस जवळ येऊ नको का? सासू मजला मारील फार, शिव्या देईल करील माझी फजिती, ऐक वचन श्रीपती, आजच्या दिवस येऊ. पण भगवंताचा स्वभावच आहे, येऊ नको म्हणल्यावर आल्याशिवाय राहतच नाही. मला राधा पाण्यात निघाली, भगवान आले. राधा मैया, कृष्णा तुझ्या पाया पडते, आजच्या दिवस माझ्याजवळ येऊ नको का? माझ्या पाठीमागं सासू यायला लागलेली आहे. आणि ती आज कशासाठी यायला लागलेली आहे? आपले तुझ्यात आणि माझ्यामध्ये अंतर पाडण्यासाठी यायला लागलेली आहे. ती विषय आसक्तीनं भरकटलेली आहे. तुझ्या भक्तीचा महिमा तिला माहीत नाही. पण तुझ्या पाया पडते, आजच्या दिवस थोडासा अंतरा नाही. मग याने तर मुद्दाम पदर धरायला सुरुवात केली. मला कृष्ण दान मागे निर्या सोडून. हा म्हणून पातिव्रत्य धर्मामध्ये अशा प्रकारे बरं का, लक्षात ठेवा, त्या गोष्टीला फार मोठी किंमत आहे. आणि तिथं धरलेलं साडीचा तो धरलेलं आहे, म्हणतोय की मला पाणी दे म्हणल्यावर दोघांच्या ह्याच्यामध्ये घागर खाली पडली आणि फुटली. महाराज ती राधेच्या सासूनं पाहिल्यावर राधा राणी पळतच आलेली आहेत. राधेची सासू पळत आलेली आहे. राधेला इतकं मारलं, एवढं मारलं की त्याचा काही अंदाजच नाही. सगळे लोक पाहायला लागले. जुन्या काळात सासरवास होता, हे चालायचं बरं का. सासा सुनेला मारित होत्या. आता काळ बदलला. आता सुना सासायली माराल्यात पण उपाशी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कलीचा महिमा आहे. पुत्र ते पितया अपाशी,
सेवा घेती दासाईशी सुनाची दासी सासा झाल्या अंधन्या. आणलं मारीत घरी. वाड्यामध्ये कोण सांगितलं आजपासून घराच्या बाहेर यायचं नाहीस तू. आत्या पाणी कोण भरील? मी भरते. बर शेण कोण काढील? मी काढते. तू काय कर? काही करू नको, नुसती घरात बसून राहा, पण त्या मेलेला भेटायला जायचं नाही. कुणाला? श्रीकृष्ण भगवंताला. राधा म्हणायला लागली आत्या कामाचं काही वाटत नाही, एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण त्याला पाहावंच लागतं. ती म्हणू लागली काय व्हायचं ते होते, पण मी तुला त्याला भेटू देणार नाही. असा दोघांचा विषय, पण शेवटी निकाल लागला. राधा मैयाने घराच्या बाहेर जायचं नाही. पहिला दिवस गेला, एक दिवस झाला, दुसरा दिवस आला, तिसरा दिवस आला. सडा खूप वाईट वाटायचं, मेल्याहून पलीकडे वाटायचं. आता कृष्ण म्हणजे जीवच होता. महाराजांनी वर्णन केले ना, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वाचून केशवा अनुने, तुझ वाचून केशवा अनुनावडे अनुसरली अजून कानई जिभे अनुसरली, अजून कानई तुझ वाचून केशवा अनुनावडे, तुझ वाचून केशवा अनुनावडे, जिभे अनुसरली अजून कानई जीवे अनुसरली अजून. जीव आहे तो कृष्ण. म्हणजे आज 3-4 दिवस झाले कृष्णाची न माझी भेट नाही. आता प्राण जायची वेळ झाली. जीवे अनुसरली अजून का नाही. काय झालं असेल? आणि एके दिवशी सडा टाकता टाकता राधेला कृष्णाची आठवण आली. अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि महाराणी राधा सरकार धाडकन खाली पडल्या. निळोबराने वर्णन केले, खेळ खेळता व विकळ सुंदरा, झाली आठविती नंदाच्या पोरा, स्वेद कंप खेद दाटला शरीरा, झाला विरह तो नेनती तरा. व निळोबराय सांगतात अंगाला काटा आला, संपूर्ण शरीराला घाम आला, रोमांच उभे टाकले आणि शरीर असं थरथर थरथर कापायला लागलं. राधा पडल्याबरोबर राधेच्या सासूने हे पाहिलं, ती धावतच आली, पळा माझी सून पडली, पळा माझी सून पडली. सगळे लोक गोळा झाले. राधेला उचललं, मध्ये आणून क्वाटवर टाकलं. सगळ्या बायका भोवताली बसल्या होत्या. मग एक एक जणी राय देऊ लागली. कोणती म्हणू लागली, अगं आज पहाटेच्या प्रहरी काही पिशाच्यानं झडपिलं नसेल का, जाणत्याला बोलवा. जाणता आणला. त्यांनी पाहिलं, सांगितलं बाई हिला भूतच लागलेले, पण वड्या खोड्यातलं नाही, पंढरीचे भूत मोठे हे ते लागलेले. म्हटले हे नाही, आणि ते भूत काढणं मुश्किल आहे हिच्या जवळचं. वैद्याला बोलवलं. हिला रोग झालेला आहे पण कोणता नाही, हिला कृष्ण रोग झालेला आहे, त्याच्यावर उपाय आमच्याकडे नाही. कोणी कोणते कोणी कोणते कोणी कोणते कोणी कोणते उपाय सांगू लागले, पण कोणताच उपाय आमच्या राधामयीला लागू झाला नाही. शेवटी मग काय, सगळा गाव गोळा झाला होता. राधेच्या तोंडात पाणी जात नव्हतं. सगळा गाव विचार करत होता आता काही राधा राणी वाचत नाही. सासू कपाळाला हात लावून दरवाजात बसलेलीच होती. गावातल्या लोकांची ये जा सुरू होती. एवढ्यामध्ये राधेची एक मैत्रीण, तिचं नाव सुमेधा म्हणजे सद्बुद्धी, ती सुमेधा भेटण्यासाठी आली. राधेच्या जवळ गेली आणि राधेला विचार, अगं राधे काय झालं तुला? सुमेधा आल्याबरोबर राधा सावध झाली. तिनं असं डोळे उघडले, पाहिलं काय झालं. तिने सांगितलं काय काय झालं ते तुला सांगते, पण या सगळ्या बाया बाहेर काढ म्हणले अगोदर. तिनं सासूला सांगितलं, राधेच्या बाई तुम्ही थोडंसं बाहेर जा, मी थोडंसं काही हिला बोलते.
दरवाजा लावला आणि ती मध्ये झाल्यावर सासूनं दरवाजाला कान लावला. राधा उठली, तोंडाचं ते सगळं पुसलं आणि तिने विचारलं, काय ग? म्हणली, मला काही झालं नाही, मला कृष्णाला भेटायचंय. सासू त्या दरवाजाच्या फटीतून बघू लागली. पूर्वी दरवाजाला सांधी असायच्या ना, हा तेव्हापासूनच बंद केल्या सांधी आता. त्याच्यातून पाहू लागली. राधा राणी उठलेली आहे, राधा मैया, आणि ती सांगते, अगं वेडे, ज्याच्यासाठी जीव समर्पित केला, ज्याच्यासाठी हे शरीर ज्याला वाहिलं, ज्याच्यासाठी जन्मजन्मांतरे केली हे सूचना, भक्षोनी फळ मूळ प्राशिले, ज्याच्यासाठी जन्मजन्मांतरी साधिले साधन, एका जन्मात नव्हे, अनंत जन्म साधना केली, बहुजन्मी केला लाग, तो हा भाग लाधलो. सगळं केलं, पण काय करावं, तो काय येत नाही. माझ्या मनाला काय झालेले ती गवळण सांगते, पण अभंगाच्या प्रथम चरणा. सावळे परब्रह्म मला दुसरं काही झालेलं नाही, मला एकच झालेलं आहे. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. या जीवाला आता ऐका, सामान्य जीवाची आवड वेगळी आहे आणि महापुरुषांची आवड वेगळी. आपल्याला काय आवडतं? ल्यावे खावे बरे असावे, ही आपली आवड आहे. पण साधू पुरुषाची आवड, तुझं वाचोनी केशवा आणून आवडी. सावळे परब्रह्म आवडे या जीवा. मला भगवान परमात्मा आवडतो, कृष्ण परमात्मा आवडतो, देवाशिवाय दुसरं मला काही आवडत नाही. पण काय करावं, त्याच्याशिवाय मला एकही क्षण जात नाही. पण माझं काहीतरी दुर्भाग्य आहे, तो परमात्मा मला भेटत नाही, ज्याच्यासाठी काय केलं नाही. सोडिले घरदार, सोडिला सुखी संसार, जीव वेडा झाला. जनाबाई म्हणतात, का रे देवा उशीर लावी येला, तुझ्यासाठी काय केलं. बैसले मी होते रंग महाली, आरशे लाविले चार, हरी माझा मंदिरी कधी तरी यार. काय केलं नाही, सगळं केलं, पण तो काही येत नाही. सुमेधा, एवढाच निरोप माझा श्रीकृष्णाला जाऊन सांग की आज जर संध्याकाळपर्यंत तू जर नाही भेटलास तर मी प्राणच ठेवणार नाही. जा म्हटलं. ठीक आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एका ओट्यावर बसलेले होते. सुमेधा निघून गेली. सासूने हे पाहिल्यावर सासूबाई घरामध्ये आली आणि म्हणते, सकाळपासून एवढ्या माणसांना बसावून ठेवलंस तू आणि त्या कृष्णाला भेटण्यासाठी. मारलं पुन्हा सासूला. राधीनं हातातल्या बांगड्या फोडल्या,
कपाळावरचं कुंकू पुसलं आणि राधा म्हणायला लागली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर मिळत नसेल तर या जगण्याची काय किंमत आहे? प्राण रे घोपा कुडी हे सांडोनी, प्राण रे घोपा कुडी हे सांडोनी, प्राण रे गोपाय कुडी सांडोनी, प्राण रे गोपाय कुडी सांडोनी, श्रीमुख नयनी न देखता हो, श्रीमुख नयनी न देखता राम, सावळे रूपणे सोरटे चिताचे, 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 सावळे भगवंताला जर नाही पाहिलं तर प्राण जाण्याची शक्यता आहे म्हटले. प्राण रिगूप आहे. महाराज म्हणतात अशी अवस्था आहे बरं का, म्हणून हातातल्या बांगड्या वगैरे सर्व फोडून टाकलं, काही ठेवलं नाही. राधेच्या सासूनं पाहिलं आणि ती म्हणायला लागली, अगं वेळे, भरलेल्या घरात बांगड्या फोडतेस, आपशकुनी स्त्री, तुला काही कळतं का नाही? आणि मग काय करावं? आता जुना काळ असा होता की ज्या माऊलीच्या हातामध्ये बांगड्या नाही, पाहणं आपशकून मानला जायचा. काका तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आहेत बरं का या, आमच्या लहानपणी तसं काही नाही. आमचा काळ चांगला आहे, तुमचा अति चांगला होता. असे ते पाहिल्यावर तिनं लगेच नवऱ्याला हाक मारली, अरे अनया काय इकडे, तुझ्या बायकोनी बांगड्या फोडलेल्या आहेत म्हटले आणि कासाराला बोलवायला जा. सुमेधाने येऊन सांगितलं होतं भगवंताला, भगवान आज जर तुम्ही राधेला जाऊन नाही भेटलात तर राधा काही आज वाचत नाही. भगवान विचार करूया तर तिच्या घरी जायचं म्हणलं काय असं जाऊ का उठून, मग काहीतरी हे करायला पाहिजे. एवढ्यात राधेचा नवरा बाहेर आला, राम 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 राम. यांनी राम राम घातला. काय चाललंय? मनातले मनात म्हणला, बरं चाललंय पण तुझ्यामुळं काही संसारात राहिलं. अरे म्हणले आमच्या बायकोच्या बांगड्या फुटलेल्या आहेत आणि कासार मामाला मी बोलवायला चाललोय म्हणले आणायला. भगवंताच्या लगेच डोक्यामध्ये लाईट लागली आणि भगवान म्हणायला लागले, त्या कासाराला बोलेपर्यंत आपणच कासार झालं तर बरं होईल, म्हणजे राधेला भेटायला मिळेल. आणि कासार गल्लीकडून दगडू कासाराचा मुलगा कचरू कासाराचं रूप देवानं धरलं. एकदा त्याच्या बायकोनी त्याला तांब्या फेकून मारला होता, तो वण सुद्धा तसाच होता त्याच्या कपाळाला. आणि तिकडून चुडीवाला, बांगड्या, काकणं घ्या, हिरव्या रंगाच्या, लग्नात शोभणाऱ्या, सप्त्या शोभणाऱ्या, हळदीला शोभणाऱ्या, असं म्हणत तिकडून निघाला बा. मग भगवंतानी ते आनया म्हणायला लागला, का हो कचरू मामा, आणि तुमच्याच घराकडे मी चाललेलो आहे. ते म्हणलं आमची गरिबाची कशी काय आठवण आली बा तुम्हाला? अहो आमच्या बायकोच्या बांगड्या फुटल्यात म्हणले आणि तुम्ही येता का घरी? तो म्हणला माझा धंदा आहे, येता का? म्हणजे बोलली तिकडे येतोयच म्हणला मी. मग चला म्हणले. तो आला पुढे, कासार पाठीमागे, दरवाजामध्ये ती टोपली टेकली. भगवंतांनी ती डोक्यावरची पूर्वीचा जुना काळ आठवाना टिकल्याबरोबर, बाई तुमच्या सुनेला आणा बाहेर. तिनं सांगितलं, राधेची सासू म्हणली तिला बाहेर काढायला जमत नाही, तिला घराच्या बाहेर काढलं की त्या मेल्याच्या भेटीला जाते म्हणली. कोण? सगळ्या गावात नवसा सायासानी मागून घेतला, माणसात माणूस शोधले. हा मुद्दा म्हणाला, बाई कुणाबद्दल? ते नंदाचं कार्ट त्याच्याबद्दल बोलायला म्हणले. पुढे कोण होता? ते म्हणला तुला आणखी अर्धा तास काय म्हणायचे ते म्हण, तुला भरती 12ला दाखवितो. मग वाड्यामध्ये बदेव गेलेले आहेत, बसायला टाकलं. राधेला बोलवलं, राधा आहे तुला बांगड्या भरायला आहे. राधा म्हणायला लागली, कासार मामा मला बांगड्या भरायच्या नाहीत. भरून दाखवू कुणाला? शास्त्र सांगतं तुको भरायचा अभंग आहे. साजी अलंकार तरी भोगिता भ्रतार,
व्याभिचारीचा टाकमटिका उपहास होती लोका. खाणारा असला तर स्वयंपाक करावा बरं का. ऐकणार लोक असले तर कीर्तन करावे. पुढचे सगळे झोपले तर महाराज म्हणाले ब्रह्म म्हणजे काय. सगळे माणसं झोपलेले. आमच्याकडे कीर्तनकार होते, मला आठवलं सांगतो. ते बाबा 3.5 तास कीर्तनच सोडायचे नाहीत. काही लोकांनी विणी करायला लावून दिलं. विणी करायला तू उगच असं डुलल्यासारखं कर म्हणले, म्हणजे तू पडलेलं पाहून तरी महाराज कीर्तन सोडतील. विठ्ठलप्रसाद धर्मापुरीकर मोठे विद्वान होते, त्या काळातले मोठे प्रसिद्ध प्रकांड पंडित होते. मामासाहेबांचे शिष्य होते ते. पण कीर्तन लवकर सोडायचंच नाही. विणी करायला लावून दिला. विणेकरी असा झोप आल्यासारखा करायला लागला. त्यांनी महाराजांनी असं पाहिलं, याला चहा पाजारी म्हणले. विणी करायला झोप यायली. लोक म्हणले नाही महाराज ते कीर्तन सोडावंच लागते चहा. हां काही नाही, इना घेऊन मांडीवर खाली घेऊन बस म्हणले. माझं सगळं भांडवल संपल्याशिवाय मी कीर्तन सोडणार नाही. जुने माणसं. आणि त्यांचं ते ठरलेलं जेवढं होतं तेवढं सांगितल्याशिवाय कीर्तन सोडायचं. विद्वान होते महाराज. 3-4 तास बोललं तरी त्यांचं ते ज्ञानच तेवढं होतं की ते संपायचंच नाही. आपण पुढचे लोक काय करायचे बघा, 2-4च माणसं पुढे त्यांचे शिष्य बसलेले ते ऐकायचे आणि बाकीचा सगळा मंडप झोपलेला असायचा. ते म्हणायचा माझा कीर्तन सगळ्यासाठी नाही, या पुढच्या चौघांनी ऐकलं तरी बस झालं. विठ्ठला आणि पुढचं सांगू का, ते 4 शिष्य गाडीत घेऊनच जायचे. ते तुम्हाला कळालं ना. कुठेही कीर्तन असलं की हे 4 जण पुढे बसायला न्यायचे. काही दक्षिणा त्याला देणं हो जा, आपल्या पाकिटातलं पाकिट त्याला देणं हो जा, पण ते अगोदर पुढे नेऊन बसवायचे. विषय आठवला ना सांगितला. तसं आहे बा. कोण आहे म्हटले आता पाहणारा, कुणाला दाखवू. तर ते कसार म्हणायला लागला बाई माझी सकाळची वेळ आहे, भवानीची वेळ आहे. मी जर विनमुख गेलो तर दिवसभर मला पुन्हा धंद्यामध्ये माझ्या हे होणार नाही, बरकत येणार नाही. तुम्ही मला बांगड्या भरू द्या. ती म्हणाले अरे कासारा मला भरायच्या नाही, जाय ना तू, कशासाठी त्रास करायलाच मला. कासाराने असा हात पकडल्यावर राधा म्हणायला लागली कासार मामा बांगड्या भरा का न भरा, पण तुमचा हात आणि माझ्या कृष्णाचा हात सारखाच आहे म्हटले. ते स्पर्शावरून ओळखलं महाराज. मग भगवंतांनी हात दाबला आणि सांगितलं राधे मीच आहे. बाहेरून सासू म्हणू लागली कासार मामा बांगड्या भरू द्यायला का नाही. याला म्हणायचं नाही नाही बाई बाई फार राधाबाई चांगली आहे. मग सासून म्हणायचं मी वाईट आहे का होय रे. आणि मग राधेला बांगड्या भरत असताना पूर्तत्वबोध सांगितला राधे मी कुठं नाही. तू जर मला व्यापक दृष्ट्या जर पाहू लागलीस तर तुझा परमार्थ संकुचित बुद्धीचा आहे असं मानावं लागेल. शून्यस्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. मी कुठं नाही, सर्व ठिकाणी. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, रिता ठाव नाही उरला. आजना दृष्टीने पाहिला, आजना दृष्टीने पाहिला, आजना दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची चला विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी. विठ्ठल म्हणता हरले पापा विठ्ठल म्हणता हरले पापा. मी कुठं नाही, मी सर्व ठिकाणी आहे. हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विन नाही काही रीते रे, सर्व ठिकाणी आहे असा बोध केला. आणि मग जाताना ते कोणत्या रंगाच्या तुला बांगड्या भरायच्यात. राधा म्हणते भगवान मला श्रीरंगाच्या बांगड्या भरा.
आणि मग भगवंतानी बांगड्या भरल्या आणि बाहेर आल्यावर सासू म्हणायला लागली, कसार मामा किती झाले पैसे? आता याला भक्ताचा भाव माहिती आहे, बांगड्याचं कुठं माहिती आहे? मग बांगड्या 10 रुपये म्हणावे, 5 रुपये, 2 रुपये म्हणावे, काही ते सासू म्हणायला लागली, सांग ना. मग हा म्हणायला लागला, बाई सकाळी भवानीच्या वेळेला भरलेल्या बांगड्याचे पैसे मी घेत नाही. ती म्हणली, काल सकाळी सकाळी मी आलते, माझे कसे घेतलेस? आता याच्या मनात याला कुठं बोंबलं, मी कसार नाही म्हणावं. पण ती सासू अशी चिकित्सा करायला भगवंताला वाटलं तर मला पकडील. भगवंतानं टोपली दिली टाकून, मोठ्यानं बोंबलला आणि पळून गेला महाराज. हिनं विचारलं राधेला, कोण होता ग ते? ती म्हणली, ज्याच्यासाठी कोंडलं तेच होता. आणि कोण होता? सासू पंक्चरच झाली आणि ती पाया पडली म्हणायला लागली, घर रिगी झाले पटराणी बरे, घर रिगी झाले पटराणी बरे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे करणी झाले पटराणी बरे, करणी झाले पटराणी बरे, वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे. गररिगी झाले. अशा प्रकारे भगवंताने खूप लीला केल्या. मग त्या काही लीला आमच्या गवळणींना सहन होईना. बघा, मग सगळ्या गवळणी विचार केला, आपण आता असं करूया, सगळ्या जणी मिळून यशोदेच्या घरी जाऊया. आणि जाऊन घराणे एक एकटे गेलं तर यशोदा काही अंगाला उलट म्हणायची, श्रीरंग माझा वेडा गे श्री. श्रीरंग माझा वेळा, नाही दुसरा जोडा, नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे श्रीरंग माझा वेडा गे, त्याला नाही दुसरा जोडा. अशा म्हणा, तुम्ही लपोनियाचा भोरा, आळ घेता शारंधरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे. आपण असं करू, एक एकट्या जाण्यापेक्षा सगळ्या मग अवघ्या मिळवणी गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी. सांगू लागले, अगं परवाला मुच्या घरा दारी निजला होता म्हातारा. शोभत का गे? माझं म्हातारं दारात झोपलेलं होतं आणि यांनी ताकाचा डेरा घेतला आणि माझ्या म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडला. हिवाळ्याच्या दिवसामध्ये रबलाचा पाईप, तो रबलाचा असतो ना, तो जसा कडक होतो तसा माझा म्हातारा कडक झालाय. आणि मेला असता म्हणजे कसं करावं सांग बरं. दुसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोईची गाठ बांधू घाट बाई. अगं याला काहीतरी कर्तुक भानामती येत्या. यानी गाठ मारली, ती गाठ जाळीता जळेना, तोडीता तुटेना, कापिता कापेना बाय. आणि येणं हात लावल्यावर सुटली बघ ती. सांग बरं, तिसरी आली, चौथी आली, अशा गाराने सांगू लागल्या. मग यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं आणि यशोदा म्हणायला लागली, कृष्णा खोडी दे टाकोणी. यशोदे नयनी आले पाणी. आणि ती म्हणायला लागली, कृष्णा खोडी दे टाकोणी का, तुझ्या पाया पडते रे, किती वेळा तुला समजावून सांगू. मग तू काही आमचं ऐकत नाहीस. नंदराजाने पाहिलं, विचारलं, यशोदे एवढ्या बायका कशासाठी आल्या होत्या ग? मग सांगितलं, महाराज एवढ्या बायका गाराने सांगायला आल्यात. मग काय कर, हा जर घरी ठेवला तर याला संस्काराची कमतरता भासेल. आणि ज्याच्याकडे संस्कार नाहीत ती माणसं अधर्मानं वर्तन करायला लागतात. पण उद्या याला काय करू, उद्या जाई राणा
पाठवा. मग त्या काळातली शाळा कोणती? गोशाळा, गो ब्राह्मण प्रतिपाल काय म्हटलेलं आहे, गाईच्या शाळेमध्ये पाठवा. आणि मग भगवान गाई घेऊन निघाले. गाई गोपाळ सवंगडे बना घेऊन या जाय खेळे नंदाचा काना. अरे कृष्णा, यमुनेच्या काठावर दिवस कसा घालवावा रे? मग सांगितलं खेळ मांडी आला यमुनेच्या तिरी खेळ खेळता ती नानापरी. मग कोणते कोणते खेळ? खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता ती नानापरी खेळता ती नानापरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी. अबकतु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू अबकतु बकती बक पोर त्रिगुण खेळ मांडू खेळ भवरा गबाई भवरा जगराधिकेचा नवरा जगराधिकेचा नवरा 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 खेळ भवरा गबाई भवरा खेळ गबाई भवरा भवरा भवरा. हो, असे खेळ खेळायला सुरुवात केलेली आहेत बघा. मग काय विटी दांडू आहे, चेंडूफळी आहे, लगोरी आहे, हमामा आहे, हुतुतू आहे. पुन्हा त्याच्यामध्ये असे मोठे मोठे खेळ आहेत जेणेकरून आणि शारीरिक कसरत होईल आणि आपल्या जीवनामध्ये त्या खेळाचं सहकार्य आपल्या शरीराला होतं. पूर्वी असे खेळ होते, आता खेळ आहेत लुडो, पबजी. हां, आणि मग त्या खेळाने काय व्हायला लागलेले? भविष्य बर्बाद व्हायला लागलेले नाही का? मुलं वेडी व्हायला लागलेली आहेत. लहान लहान मुलांच्याजवळ मोबाईल आई देते, ती मूल रडायला लागल्या म्हणून एकदा मोबाईलची सवय झाली महाराज, काही दिवसांनी फार शारीरिक दुर्बलता निर्माण होणार आहे. आणि त्याला कारण फक्त व्यायाम हे असणार आहे, मोबाईल. व्यायामाचा अभाव आणि मोबाईलमुळे खूप पुढच्या पिढ्यात धोक्यात येणार आहेत. असं काही नाही. चला, पण मग खेळ खेळायला सुरुवात केलेली आहे. सगळी खेळ खेळून मग गोपाळांना भूक लागलेली आहे आणि गोपाळ आलेले. ते म्हणतात, कृष्णा अरे आता वेळ झालेली आहे, तुला काही कळतं का नाही? काम सारोनी सगळं काम सारोनी सगळं अवघे गोपाळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती अनाशी धोया झाली आता वेळ म्हणते अनाशी धोया. झाली आता वेळ म्हणते अनाशी धोया. काम सारोनी सकळ. सगळे गोपाळ आले, म्हणायला लागले, भगवान आता भूक लागलेली आहे, बरं या म्हणले. भगवंतानं आठ सांगितले, जैसे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय, चोरुनिया माये नवनीता नावे. भगवान हे गोपाळाला, भगवान आमचं घरी कोणी? तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. आणि असा हा अभेदाचा काला. काला म्हणजे दोन पदार्थाचं मिश्रण. आणि मग ते सगळ्यांचं दोन नाही, इथं अनेक पदार्थ मिश्रित केलेले आहेत. आणि हा ब्रह्मानंदाचा प्रसाद खाण्यासाठी स्वर्गातले देव जे होते, आजी ओस अमरावती काला पहावे. काला केला. भगवंतानं पाहिलं, अरे आपले गोपाळ तर थोडे होते आणि एवढे वाढले कसे? मग पेंदा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न, यातून ते देव लोक बाजूला काढले. का? हे तुमच्यासाठी नाही. काला कुणासाठी? कोणी पारे अधिकारी त्याशी हरी देईल कोणीतरी, इतरासाठी नाही. कोणीतरी अधिकारी व्हा, सेवा करा, साधना करा, तुळशीची माळ घाला, पंढरीची वारी करा, सप्ताह करा, ज्ञानदान करा, अन्नदान करा,
किंवा नाही काही जमलं तरी कीर्तन तरी श्रवण करा, गळ्यामध्ये ज्ञानेश्वरी गाथा वाचायला शिका, असं काहीतरी करा जीवनात. हे केल्याशिवाय आपल्याला काल्याचा अधिकारी होता येत नाही. काहीतरी करावं लागेल, केल्याशिवाय नाही. महाराज म्हणतात काला सगळ्यासाठी आहे, पण अधिकाऱ्याला त्याचा फायदा विशेष आहे. आपणही खाल्ला, सामान्यत्वानं खाल्ला, काय फायदा आहे? आणि तोच काला एखाद्या अधिकाऱ्यानं खाल्ला तर मग त्याच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. काय बदल होतात? लाही शीत लागता हाती, दोषण देखे किंवा प्रसादे सर्व दुःखाना, हानी रस्योपजाय. हा प्रसाद सेविता तुटे जीवाची भव्यता, मुक्त होई निश्चितार्था, ब्रह्मसुख पावेल विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा सगळ्यांचा काला एकत्र केलेला आहे भगवंतानी. इथं काल्यामध्ये भेद नाही. आमचा वारकरी संप्रदायामध्ये अभेद तत्वानं जीवन जगणारा इथं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेद नाही. पण भावा इथं अधिकाराचा भेद आहे. साधनेनुसार दिलं जातं इथं. पण भगवंतानी कमलाकार बसवले. सगळे एका लाईनला बसवले नाहीत बरं का बाळू काका. सगळे एका लाईनचे सगळे नाही. आता कीर्तनामध्ये बघा आलेले काय सगळे टाळकरी एकाच पाकिट सारखं पाकिट भरायचं असतं का? हां बरं कीर्तनकार आले सगळ्यां दुरून आलेल्याचा विचार वेगळा असतो, जवळून आलेल्याचा विचार वेगळा असतो नाही का. पुन्हा त्याच्यात गुणाचा विचार वेगळा असतो, कलेचा विचार वेगळा असतो. नाही म्हटले महाराज सगळ्यांना सारखंच. नाही नाही मग सगळ्याला सारखं केलं की श्रेष्ठ माणसाचा अवमान केल्याचं पातक लागतं. मला सांगा 12 वर्ष संगीत शिकणारालाही तेवढंच पाकिट आणि आवतावर उभा टाकून 2 चाली संसार करून म्हणाले त्यालाही तेवढंच म्हणल्यावर मग त्याच्यात मोहन महाराज मग काय होतं बघा पाप लागतं नाही का. भगवंतानी तसं नाही केलं. आता एखादा ही आहे मोठा अधिकारी महात्मा आलेला आहे आणि त्यांची म्हणजे नाही म्हणजे झोलकर महाराज एवढंच झोलकर महाराजांना आणि त्यांना सगळं सारखंच नाही. अरे झोलकर महाराजांचा अधिकार कमी आहे. एखादा श्रेष्ठ मनुष्य अधिकारी आहे त्यांच्या अधिकाराचा विचार करावा लागतो असं आहे बघा. आणि म्हणून सज्जनो भगवंताने असे कमलाकार सगळे विभ्रद वेणू जठरपट यो शृंगवेत्री वर्णन केले. महाराज वर्णन करतात भानुदास गीती भानुदास गीती प्रकारचा काल आहे. स्थूल देहासाठी वेगळा, सूक्ष्म देहासाठी वेगळा आणि कारण देहासाठी वेगळा. स्थूल देहाला खायला लागतं म्हणून याला दही भाताचा काला. सूक्ष्म देहाला उद्धारासाठी त्याला ज्ञान ब्रह्माचा काला हे नामाचा काला हरिनामाचा खिचडी काला. आणि कारण देहाला ज्ञान ब्रह्माचा काला. अशी अधिकार परत्विकाली वेदांत शास्त्राने सांगितलेले आहेत. स्थूल देहाचा से भाव काय खाणे म्हणून याला दही भात लागतो. दही भाताचा काला केला. तर म्हणाल महाराज हा तर आम्ही घरी रोज खात होत. नाही नाही
आजचा काला पवित्र का असतो तर भगवंताचं चरित्र वर्णन करून केलेला काला असतो. आणि जिथं भगवंताचं चरित्र वर्णन करून केलं जातं तो जेवण नाही, तो प्रसाद ठरत असतो. कीर्तन झाल्यावर केलं जाणारं जेवण प्रसाद आहे. पण महाराज आम्ही घरी जेवतो ना, नाही, घरचं जेवण आहे आणि इथला प्रसाद आहे, फरक आहे हा. म्हणून महाराजांनी सगळं केलं आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांना काला वाटला. पण देव लोक नाराज झाले. अरे आपल्याला यांनी काला दिला नाही का, आपण असं करू म्हटले. हे काला खाऊन कुठे येतील हात धुवायला? यमुनेलाच येतील ना. आपल्याला उचिष्ट जरी मिळालं तरी काल्याची या आशे देव जळी झाले मासे. पण भगवान हुशार होते. त्यांनी सांगितलं पुसोनिया हासे टिरी सांगाते. अरे आज यमुनेकडे जाऊ नका, यमुनेच्या डोही बैसला शेबाऊ टाकील तो खाऊ तुम्हाला गे, तुम्हाला खाऊन टाकीन. मग भगवान या खरकट्या हाताचं काय करावं? एकही देवता नसणारं ठिकाण शरीरावर तिथं पुसा म्हटले. अशी लीला केली वा. आणि असा ब्रह्मानंद सुखाचा काला आणि भगवंतानी आपल्या भक्तासाठी वृंदावनामध्ये केलेला आहे. आणि तोच काला आमच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये केलेला आहे. आणि तोच काला या परसूल नगरीमध्ये आज या दत्त भगवंताच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. योगायोगाला काय नाव आहे आपलं त्या भाऊचं? रोशन भाऊ, रोशन भाऊ आवारी. आवारे. त्यांनी फोन केला, म्हटले नाना असा असा कार्यक्रम आहे आमच्याकडे परसूलला. रोशन भाऊनी सांगितलं. म्हणलं ठीक आहे. मग म्हटले काल्याचं कीर्तन तुम्ही करावं अशी आमची अपेक्षा आहे. म्हटलं ठीक, येतो मी, काही नाही. कारण त्याचं कारण होतं उद्या 17 तारखेपासून आपल्या याला रायपूरला कार्यक्रम सुरू आहे कथा. मग एक दिवस अगोदर येतो, म्हणजे 16 तारखेला तुमचीही सेवा होईल म्हटलं. मला आज या ठिकाणी सेवेचा योग आला. आता कार्यक्रम नियोजित ठिकाणी व्हायचा, पण वातावरणावर या 2-4 दिवसात गुरुजी कुठंच कार्यक्रम व्यवस्थित निसर्ग होऊ देत नाही. रात्री कीर्तन सुरू व्हायला आणि कार्यक्रम रंगायला बरोबर वाऱ्याची झुळूक आली. सगळा मंडप एकीकडं, महाराज उघडाच. निसर्ग आहे. वातावरणामुळे. आणि काय होतं बघा, भगवंताला सेवा करणारी माणसं वातावरणाचा विचार करतात. तिथं वातावरण बिघडलं तरी सप्ताह इथे आणून केलाच नाही का? असं नाही. कुठे दत्त महाराजांचं दारच आहे, जगत दत्ताचं दार आहे. याच्यामध्ये असा काही भेद नाही की इथं तिथे. मला वाटते 10-15 दिवसापूर्वीच इथे एक सेवा झाली नाही का, आपल्या गाववाल्यांच्या उत्सवामध्ये कीर्तन झालं. आणि पुन्हा 15 दिवसाला या पत्राच्या शेडला वाटलं असेल की कीर्तन ऐकावं नाही का, मारुतीरायांचं सानिध्य म्हणून इथे उत्सव आणला. आणि त्यांनी सुंदर प्रकारचा उत्सव, मोठे मोठे अधिकारी लोक उत्सवाला येऊन गेले, चांगले कीर्तनकार होते. त्याच्यामध्ये मीच एक असा होतो की त्यांनी मला इथं का बोलवलं देव जाणो. आणि वेडी वाकडी सेवा. आणि तुम्ही म्हणाल महाराज अजून 12 वाजले नाहीत, भांडवल संपल्यावर मला बोलताच येत नाही, करू तरी काय, जेवढं येतं आहे तेवढं सांगितलं. पण मी कीर्तन देताना सांगत असतो, वा करू वाटत तेवढं कीर्तन करीन, तासभर करीन, मनाला आलं तर 1.5 तास करीन, मनाला 1.5 तासाच्या वरी नाही करीत कुठं, पण मनाला आल्यावर 1.25 तासात सुद्धा सोडीन. का भांडवल संपल्यावर मग बोलता येत नाही. माझ्याकडं काही, मी काही झऱ्याचा कीर्तनकार नाही बरं का. झऱ्याचा म्हणजे कळालं का तुम्हाला, मनानं अभ्यास करून सांगणार नाही. एखाद्या महापुरुषाचं काही ऐकलेलं डोक्यात बसलेलं तेवढं ठेवायचं, आणि जेवढं बसलं तेवढं ठेवायचं, आणि कीर्तनात गेल्यावर तेवढं सांगायचं, आणि ते ऐकलेलं संपलं की जय विठ्ठल म्हणायचं. असा भाव. पण तुम्ही पवित्र श्रोते, हा सगळे निसर्ग आहे, पण तरीसुद्धा एवढे सगळे कामाधंद्याचे दिवस, लग्नाची सराई सुरू आहे जिकडे तिकडे, पण एवढा मोठा समाज तरी जमलेला आहे. तुकाराम बाबासारख्या सत्पुरुषांचे आशीर्वाद आहेत, मार्गदर्शन आहे. बाबा म्हणजे शांती ब्रह्मच आहेत बा. त्यांचं जीवन म्हणजे अत्यंत शांत, फार समाधान. माणसानं जीवनात किती स्थिर व्हावं, तुकाराम बाबा इतकं स्थिर व्हावं महाराज, इतकी स्थिरता ठेवावी. काही नाही, कीर्तनामध्ये विचलता नाही, काय नाही, वागताना बोलताना स्थिर झाल्याशिवाय जीवनात आनंद नाही. गुरुजी आहेत, ही सुंदर प्रकारची महाराज वारकरी संघ संप्रदायाची मोठे मोठे उपासक आहेत. मृदंग ऐकावा गुरुजींचा, गायन ऐकावं गुरुजींचं, पुन्हा
कातकडी गुरुजी आहे, सदानंद बुवा त्यांना साथ देतात, पुन्हा आपले शिवाजी बुवा वारकरी संप्रदाय मस्त सुंदर. आणि गुरुजीबद्दल ते काही बोलायचं कामच नाही, ते त्यांचं वादनच त्यांची ओळख करून देतं. काही काही माणसाचा परिचय देण्यात वेळ घालू नये बरं का परिचय देण्यात वेळ का घालू नये. आपण दिलेला परिचय त्यांच्या साधनेला कमी पडू शकतो. म्हणून आपण सांगा, आता कोरेकर बाबाचा परिचय कोण द्यावा? शांत बाबांचा परिचय द्या नाही देऊ शकत कोणी. यांचा परिचय कोणी देऊ शकत नाही, कातकडी गुरुचा परिचय कोणी देऊ शकत नाही. मग त्यांचा परिचय कोण देतं? त्यांचं जे गायन वादन आहे, त्यांचं जे वागणं आहे, आणि त्यांचा जो त्या समाजातला उत्साही भाव जो आहे, हाच त्यांचा परिचय असतो महात्म्याचा. आणि म्हणून ही एवढी सुंदर मंडळी इथं, बाळूकाका वगैरे सर्वच मंडळी येतात, आपले सर्व इथं आहेत. आता मला बरेचसे नावं पाठ झालीत येण्या जाण्याने बरं का. इकडं भरपूर वेळा येत जाण्यामुळं सिरसाणा वगैरे येतच असतात सगळे कीर्तनाला. पण सर्वांना सामुदायिक नमस्कार करतो. साऊंड सिस्टीम काळूबाळू आपले खडकओझर काळूबाळू खडकओझरचे मोहन महाराज आहेत. मोहन महाराज ही संस्थेचे कुठले विद्यार्थी? ते अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर ही संस्थेचे छोटे छोटे विद्यार्थी, त्यांनाही नमस्कार करतो. विनेकरी बाबा त्यांना नमस्कार करतो. आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्यांना त्रिवार नमस्कार करतो. असाच कार्यक्रम वारंवार त्यांच्याद्वारा घडावा, अन्नदान घडावं ही दत्तात्रयांच्याकडं मागणी करून. मला त्यांचं ते जे आपले महाराज आहेत, काय आपले एकनाथ महाराज, मलकापूरचे, त्यांचे वडील सुभाष महाराज, त्यांचा आणि आमचा संबंध होता बरं का गुरुजी. सुभाष महाराज आमच्या उत्सवाला सप्त्यात येणार म्हणजे येणारच. आणि 2 दिवस थांबायचे. काय करायचं नाही, गंगेच्या काठावर जायचं, कशाचा तरी कलश मांडायचा, आणि मला म्हणायचं, नाना एक पाल ठोकून ठेवा माझ्यासाठी, आणि माझ्याकडं माणसं येऊ देऊ नका, मला 2 दिवस निवांत राहायचे म्हणायचं. आणि असं तिकडं पाल ठोकून गंगेच्या किनाऱ्यावर राहायचं. ते महाराजांचा आहे परिचय. दत्त साक्षात्कारी लोक आहेत ते. हजारो लोक जातात तिथं, अन्नदान होतं. असे काही हे आहे बघा, येरमाळ्याच्या जवळ त्यांचं स्थान आहे. मी काही जाऊन पाहिलेलं नाही, पण लोक ती चर्चा करतात, ऐकण्यात येतं. चांगलं आहे. अशा सत्पुरुषांचं मार्गदर्शन आहे. सर्वांना नमस्कार करतो. काही चुकीउकी झाली असेल क्षमा करा. योग्य आहे ती महापुरुषाची कृपा म्हणून गोड करून घ्या. उद्यापासून रामकथा आहे रायपूरला. रामरायाचं मोठं मंदिर बांधलं तिथं. काहीतरी रामाचा इतिहास होता, रामजिरा म्हणून तिथं एक रामानी पाणी असं काहीतरी इतिहास. मग ते थोडंसं त्या लोकांनी मनावर घेऊन कोटी रुपयाच्या जवळ राम मंदिर बांधलं. 1 कोटी रुपयाचं महाराज सुंदर राम मंदिर बांधले. फार देखणं प्रतिकृती अयोध्येच्या राम मंदिराचीच आहे, फक्त ते थोडं विशेष दगडातलं, हे सिमेंटातच बांधलंय, पण तसंच बांधलंय राम मंदिर. जसं वेळ जमेल तसं या एखाद दिवशी. आणि तिथं काही अडचण नाही. श्यामशास्त्री महाराजांचा तो मोठा मंडप असल्यामुळे वारं पाऊस काही जरी आलं तरी तिथं सेवा होऊ शकते. म्हणून जसं जमेल तसं वेळ काढून श्रवणासाठी या. हे त्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की तिथं कीर्तनात सांगा तुम्ही म्हणून मी सांगितलं. माझं ऐकायला या इतका विद्वान मोठा मी नाही. पावसा पाण्याचं बेजार होऊ नका. वातावरण बरं असलं तर एखाद दिवशी या, नाही तर आपलं घरी बसून मग बेजार होऊ नका. वातावरण खराब आहे, पावसात भिजला, सर्दी बिर्दी झाली, आणि तुमची बायको शिवाय दिल्यावर मला लागते पण त्या. आणि 22ला मंगरुळला आहे संध्याकाळी 9 ते 11 आहे ना, असं आहे. ती 7 ते 9 कथेची वेळ, 6:30 ते 9 आहे रोज, असं आहे. आणि फार मोठा हे आहे महाराज. भाग्यानं आपल्या असे योग येतात. पण सेवा संपली, झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. देवांना नमस्कार करून इथे थांबूया. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय कृष्णमणी अवघाजनी प्रकाश वाटू एका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकानाथवो आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी फोडा फोडा मी बळी वीर गाढे वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिलेले पुरे
ते लोचनान्यत्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुखा ओवाळती परमानंदा धन्य ते लोचनान्यत्य करते अवलोकन रामा मणी केशवासी देखुनी राहिलो तपस धन्य ते लोचनान्यत्य करते अवलोकन योगी 28 विटीवरी उभा वामांगे रुक्माई दश दिव्य शोभा कलिका भेटी परब्रह्मले गाचरणी वाई भीम उद्धरी जगा भावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान मागणे ते ग तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संतासी निर्विहेची मन दे ज्ञानदेव दोन मिनिटं बसा. सकल देवतेच्या कृपाशीर्वादाने श्री तुकाराम बाबा तथा दत्त उपासक श्री एकनाथजी महाराज मलकापूरकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या असीम कृपेने गेल्या 3 दिवसापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची चतुर्थ दिवसाची सकाळची काल्याची कीर्तनरूपी सेवा आदरणीय पूजनीय श्री नाना ही खूप मोठे दत्तात्रयाचे भक्त आहेत, परंतु मोठे माणसं आपली विद्वत्ता आणि मोठेपण नेमकी कधीही झाकून या समाजामध्ये वागत असतात. असे मोठ्या मनाचे आदरणीय श्री झुलकर नाना आपल्या गावामध्ये वेळेवरती येऊन खूप सुंदर काल्याचं कीर्तन केलं. परसोल ग्रामस्थ आणि आवारे परिवाराच्या वतीने नानांचे मनस्वी आभार. महाराजांचा सन्मान रोशन भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. गेल्या 4 दिवसापासून आपल्या सोहळ्यासाठी जी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी
आपल्याला लाभलेले आहेत त्यांचाही सन्मान होईल. ताल विकास या नावाने ज्यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये खूप मोठं गुरुकुल आहे, हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे शिकतात, पखवादाचं शिक्षण घेण्यासाठी येतात, असे आमचे सन्मित्र श्री विकास दादा बेलुकर यांचाही सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. त्यांच्या हाताखाली द्या कोणीतरी शॉल वगैरे. तसेच आमचे सन्मित्र श्री सदानंदजी कडोळे गुरुजी यांचाही सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. वारकरी संप्रदायामध्ये जुनं जाणतं व्यक्तिमत्व आमचे सन्मित्र गायनाचार्य शिवाजी बाबा यमगर यांचाही सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. आमचे मित्र श्री संगीत कलाकार प्रकाश महाराज कातकाडे गुरुजी यांचा सन्मान या ठिकाणी आवारे परिवारातर्फे होत आहे. जपून तसेच गेल्या 4 दिवसापासून काही अडचण न येऊ देता हॉल असला तरीही सुंदर साऊंड सिस्टम ज्यांनी लावली ते खडकओझरचे आमचे सन्मित्र काळू बाळू साऊंड विकास दादा, त्यांनाही विनंती आहे त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी समोर यायचं आहे. नाव काय बाळाचं? काटे महाराजांनी 2 दिवस अतिशय सुंदर हरिपाठाला साथसंगत केली पखवादाने, त्यांचाही सन्मान होत आहे. तसेच आपल्या भागातील हरिभक्तीपरायण मोहन महाराज झाला. यूट्यूबवाले दादा तसेच गेल्या 4 दिवसापासून आपला हा कार्यक्रम श्रवण करण्यासाठी खऱ्या अर्थानं जे येत असतात ते दत्तू काका शिंदे, त्यांनाही विनंती आहे. दत्तू काका राऊत यांनीही आपला सन्मान घेण्यासाठी समोर यायचं आहे. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी 4 दिवसापासून ज्यांनी विण्याची सेवा दिली त्यांचं विनेकरी बाबा, त्यांचाही सन्मान होत आहे. या कार्यक्रमासाठी परसोल आणि परसोल परिसरातून आलेल्या 4 दिवसापासून जी भाविक भक्त या कार्यक्रम श्रवण करण्यासाठी येतात आणि श्रवण करण्यासाठी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, माता भगिनी असतील, पुरुष वर्ग असतील, त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार. कार्यक्रमानंतर महाप्रसादाची पंगत होईल. कुणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये